नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मंदिरातील प्रसादाची लापशी ची रेसिपी बघणार आहोत। गुळाच्या लापशीमध्ये खूप पौष्टिक घटक जास्त असल्याने ती एक आरोग्यदायी रेसिपी आहे। चला तर मग आपण साहित्य आणि बघूयात। इथे मी 1 वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे, 7-8 काजू घेतलेले आहे, 4-5 विलायची, 2 चमचे सुंठ पावडर, 1 वाटी बारीक चिरलेला किसलेला गूळ घेतलेला आहे। आता मी हा गूळ काढून घेणार आहे पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये मी 4 वाट्या पाणी घातलेलं आहे गरम करून। गरम पाणी घातल्याने गूळ हा पटकन विरघळतो व चव पण छान लागते। आता हे एक 5 मिनिटं मी हा गूळ चांगला वितळून घेते, खालीच ठेवणार आहे। खूप छान लागते आणि खूप चविष्ट लागते ही लापशी। आणि मुख्य म्हणजे ही आपण यात गुळाचा वापर करणार आहोत। हिवाळ्यामध्ये गुळाची लापशी शरीराला उष्णता देते व थंडीच्या दिवसात खाण्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय आहे। आता इथे मी 1 वाटी मोठा भरून घरी केलेलं साजूक तूप घेतलेलं आहे। तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यामुळे लापशी खूप छान लागते साजूक तुपामुळे। आणि तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे। इथे एखाद मिनिटभर चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण त्यामध्ये लापशी घालायची आहे, रवा, आणि तो एक 5-7 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा आहे। खमंग असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपला लापशी खूप चांगली लागते। मुख्य म्हणजे रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। इथे काजू पण मी घातलेले आहेत। रव्याबरोबरच काजू पण छान असे भाजले जातात व क्रंची लागतात। हे बघा, एक 7-8 मिनिटं झालेली आहे। रवा आपला कलर बदललेला आहे, भाजत आलेला आहे। खूप आरोग्यदायी अशी ही लापशी आहे। याला दलिया सुद्धा म्हणतात। आता त्यामध्ये घातलेली आहे विलायची, मोठी अख्खी विलायची घातलेली आहे ठेचून। साधारण 1.5 चमचाभर मी सुंठ पावडर घातलेली आहे। सुंठ पावडर थोडीफार जास्त घातली तरी चांगली लागते, त्याने स्वाद पण चांगला येतो। आणि मुख्य म्हणजे यामध्ये खूप पोषण मूल्य असतात। सुंठ हा आरोग्यदायी आहे सर्दी खोकल्यासाठी सुद्धा, त्यामुळे इथे मी सुंठाचा वापर केलेला आहे जास्त। आता गूळ वितळलेला आहे, तर हा गुळाचं पाणी आपण गाळून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून गाळणीमध्ये राहतो आणि आपला लापशी पण चांगली लागते। कलर बघा किती छान आलेला आहे। हा नैसर्गिक गूळ आहे, सेंद्रिय, त्यामुळे ह्याचा कलर असाच आहे। खूप चवीलाही चांगला आहे आणि लापशीला पण छान कलर येतो नॅचरल असल्यामुळे। आता हे अचूक प्रमाण आहे, त्यामुळे अजिबात यात काही घालायची वेगळं गरज पडणार नाही। एवढ्याच प्रमाणात तुम्ही अशी दाणेदार मऊसूत अशी लापशी 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 1 शिट्टी जरा जास्त करायची, कारण लापशी आहे ती चांगली शिजली पाहिजे। मग एकूण 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा, हलवून घेतलेलं आहे चांगलं। आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। केशर घातलेलं आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घालू शकता। आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। झाकण लावून मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे। ही लापशी अतिशय पौष्टिक आहे। आणि हे बघा, तयार झाली आपली प्रसादाची लापशी। बघू शकता किती दाणेदार आणि छान अशी झालेली आहे। चवीला तर एकदम अप्रतिम लागते। कुठल्याही मंदिरात प्रसाद म्हणून किंवा तुम्ही करू शकता, किंवा घरीही शिऱ्याऐवजी पौष्टिक जर तुम्हाला गुळाचं
साखर खायची नसेल तर अशा प्रकारे तुम्ही गुळाची लापशी करून खाऊ शकता व गोड खाण्याचा आनंद पण आपण मिळवू शकता। त्यावर असे सजावटीसाठी मी काजू आणि डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत आणि वरनं एक तुळशीचं पान ठेवलेलं आहे। तुळशीचं पान हे अतिशय औषधी गुणधर्म आहे आणि खूप छान त्याची चव पण लागते। त्यामुळे मी असं तुळशीचं पान घेतलेलं आहे। अगदी प्रसादासारखी लापशी आपली दाणेदार मऊसूत तयार झालेली आहे। कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजून तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, म्हणजेच अशाच पौष्टिक आणि सात्विक हेल्दी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। तोपर्यंत छान आणि मस्त खा आणि छान रेसिपी बघा। धन्यवाद।